मित्रांनो, योगेश फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टरबूजाची जी वाढ आहे ती फक्त 8 दिवसात आपल्याला बनवायची आहे. खूप कास्तकारांचे जे प्लॉट आहे ते आता तोडणीस येणार आहे. कमीत कमी 8 ते 15 दिवसात तोडणीस येण्यासाठी खूप नवीन नवीन प्रकारचे खत औषधं सोडत असतात. आणि यातच मी शेतकरी मित्रांनो तुम्हाला देसी फॉर्म्युला घेऊन आलो आहेत. तेही फक्त 8 दिवसात तुमचं टरबूजाची साईज आहे ते कमीत कमी 4 ते 5 किलोपर्यंत जाऊ शकते. आणि जर तुमच्या शेतामध्ये जर 1 ते 1.5 किलो पर्यंत जर अशा प्रकारे टरबूज असेल तर सोप्या पद्धतीने याला 8च दिवसात 5 किलो कसं बनवायचं यासाठी मी तुम्हाला तो देशी फॉर्म्युला सांगणार आहे. आणि या देशी फॉर्म्युल्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला एक असं हार्मोन सोडायचं आहे ज्यामुळे आपल्या पिकामधले जे हार्मोन्स आहे ते वाढवण्याचं काम झपाट्याने होईल. तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा तो देशी फॉर्म्युला कोणता आहे हे जाणून घेऊया. तर चला. जर तुमच्या गावामध्ये जर गावरानी दारू निघत असेल तर कृपया करून त्या गावरानी दारूचा तुम्हाला उपयोग घ्यावा लागेल. आणि गावरानी दारू कशी आणि कोणत्या प्रकारे घ्यायची हे तुम्हाला मी एका मिनिटात सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये जर 1 ते 1.5 किलोपर्यंत अशा प्रकारे टरबूज झालं असेल तर घाबरायचं कारण नाही. आणि कोणतेही औषध किंवा कोणतेही इंजेक्शन न देता इंजेक्शनपेक्षाही झपाट्याने वाढ होण्यास मदत होईल शेतकरी मित्रांनो, आणि तेही फक्त 8 दिवसात. तर आता गावरानी दारू जे सांगितली आहे मी, हे गावरानी दारू आपल्याला मोहापासून बनवलेली पाहिजे. काही जे गावरानी दारू काढणारे लोक आहे ते खूप वेगवेगळ्या प्रकारे गावरानी दारू काढत आहे. फक्त आपल्याला मोहाचं नाव सांगतात, पण आपल्याला जवळीक म्हणजे जो कोणता जवळचा दारू काढणेवाला असेल त्यांना सांगायचं आहे आपल्याला की आम्हाला फक्त आणि फक्त मोहाची दारू, आणि तेही पहिल्या चांगल्या मोहाची, चांगल्या प्रतीची, तेही कोरी दारू आपल्याला लागणार आहे. तर एका एकराला तुम्हाला कमीत कमी 2 लिटर दारू हे अवश्य आहे. आणि एक बंपर कमीत कमी 400 ते 500 रुपयापर्यंत तुम्हाला तुमच्या गावामध्ये मिळून जाईल. पण तुमच्या गावात जर आपलं गावरानी दारू बनवत नसेल तर बाहेर ठिकाणी कुठूनही तुम्ही मागवून घेऊ शकता, पण ते गॅरंटेड असली पाहिजे शेतकरी मित्रांनो. आणि आता ही गॅरंटेड दारू ओळखायची कशी, तर ज्यावेळेस आपण घेतो आणि त्याला थोडं जमिनीवर टाकून आग लावायची, म्हणजे अंगार डब्बीने जर तुम्ही आग लावली तर ते एकदम भडका घेते. त्यामुळे आपल्याला समजते की ही दारू चांगली आहे. पण त्याला गॅरंटेड म्हणजे मोहाची, पहिल्या चांगल्या मोहाची म्हणजे 2 हे काढले नाही पाहिजे, त्यानं 2 वेळा वापरलेले नसावे. एकच वेळा पहिल्यांदाच त्याचा प्रक्रिया असली पाहिजे. पैसे कितीही घे म्हणायचं, पण दारू चांगल्या प्रतीची घ्यायची. तर हे 2 लिटर दारू आपल्याला एका एकराला सोडायची आहे. आणि त्याचबरोबर 6BA नावाचं एक टॉनिक येते, टॉनिक म्हणा किंवा एक पुडी येते, जशी झिब्रॉलिक ॲसिडची पुडी येते त्याच प्रकारे एक 6BA नावाचं एक पुडी येते. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो हार्मोन्स वाढवण्याचं काम हे 6BA करत असते. त्या दारूसोबत जर तुम्ही त्या 6BAला दिलं तर एवढं झपाट्यानं वाढ होते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या 6BAची किंमत जास्त रुपयाने 30-40 रुपयाला तुम्हाला एक पुडी मिळते. आणि एका एकराला कमीत कमी 3 ते 4 पुड्या तुम्ही घेऊ शकता, किंवा कोणत्या सजेशननुसार तुमच्या जवळ जर टरबूज वाली असेल तर त्यांच्या मदतीने तुम्ही घेऊ शकता. तर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये असं काय आहे या दारूमध्ये, ह्या कोऱ्या दारूमध्ये, तर शेतकरी मित्रांनो जे आपण पोटॅश जे 05234 आपण आपल्या पिकांना देतो, म्हणजे या टरबुजांना देतो, त्याची मदत म्हणजे असं आहे की यामध्ये 05234 किंवा 52% नत्र असते, पण यामध्ये 150% पोटॅश आहे कोऱ्या दारूमध्ये. आणि हे 150% पोटॅश तुम्ही विचार करू शकता की 150% पोटॅश म्हणजे काय आहे. तर याची कोणत्या प्रकारे वाढ होईल आणि कशी होईल हे फक्त ती दारू दिल्यावरच तुम्हाला समजेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पण हा देशी फॉर्म्युला तुम्ही एकदा नक्की वापरून पहा आणि तुमचा पिकातला जो रिझल्ट आहे तुम्ही मिळून पहा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.